पारदर्शी प्रशासनासाठी नागरिकांची सनद हे उत्तम माध्यम असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ई आणि एफ क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन, नागरिकांची सनद या पुस्तकाचे सारथीच्या इंग्रजी आवृत्तीचे आणि सीडीचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले। चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर मोहिनी लांडे होत्या। आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी, उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेत्या मंगला कदम आदी यावेळी उपस्थित होते। अजित पवार म्हणाले, येथे अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात। ते शहराचे जबाबदार नागरिक असल्या कारणाने त्यांना विविध सुविधा पुरवणे हे पालिकेचे काम आहे। सारथी या हेल्पलाईनद्वारे विमान, बस, रेल्वेच्या सेवेची माहिती मिळेल। पिंपरी चिंचवड हे बहुभाषिक शहर असल्याने इंग्रजी आणि हिंदी भाषेतही माहिती देणे गरजेचे आहे। सारथीच्या इंग्रजी आवृत्तीमुळे नागरिकांना लाभ होईल। तसेच नागरिकांची सनद टप्प्याटप्प्याने इंग्रजीत रूपांतर केली जाईल। शहरामध्ये काम होत असताना वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात। नवीन गावांमुळे भौगोलिक क्षेत्र आणि नागरिकीकरण वाढले, त्यामुळे इतर प्रभागांवर ताण वाढला होता। म्हणून अजून 2 ई आणि एफ या प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे। शहराच्या विकासासाठी सर्वांनी मोलाचे सहकार्य करावे। नागरिकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी या उपक्रमामध्ये महापालिकेच्या विविध विभागांची आणि शासनाच्या विविध खात्यांची माहिती नागरिकांना हेल्पलाईनद्वारे देण्यात येते। 26 जानेवारीपासून एसटी, बस, रेल्वे आणि विमान सेवेची माहितीही सारथी हेल्पलाईनद्वारे उपलब्ध होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले। शहर नेटनेटके देखणे ठेवावे। शहर विद्रूप करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई करण्यात यावी। पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे असेही ते म्हणाले। मुंबईला मरीन ड्राईव्हला त्याच धर्तीवर चित्ररथ, तिन्ही सेनादलांचे परेड वगैरे अशा पद्धतीने आपण चांगला साजरा केलेला आहे। मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे आज मला पुण्यामध्ये झेंडावंदनला यावं लागलं। आपण सगळेच जण एकमेकाला अनेक या 15 ऑगस्ट, 26 जानेवारी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असतो, एकमेकाला भेटत असतो। सहसा महापौरांना आणि बहुतेक पदाधिकाऱ्यांना माहिती आहे की मी 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला पुण्यामध्ये असतो आणि मग ते निमित्त साधून आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो। मागे देखील 15 ऑगस्टला आपण आपलं सारथी हे मराठी आवृत्ती त्याचं उद्घाटन प्रकाशन आपण 15 ऑगस्टला केलं। आपण आपल्या शहराला मिनी भारत म्हणतो। खूप जाती धर्माची लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात। अनेकदा हा बारामती लोकसभा मतदारसंघात भाग असताना मी पण इथला खासदार म्हणून ज्यावेळेस उभा राहिलो त्यावेळेसही मला जाणवलं की नुसतं मराठी भाषिक इथं मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु त्याचबरोबर आमचा हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणावर आहे, इंग्लिश भाषिक मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्यामुळं आपल्या शहरामध्ये विकास होत असताना काय सुविधा महानगरपालिकेने दिलेली आहे। आज महानगरपालिकाची सूत्र मोठ्या विश्वासाने आपल्या पक्षाच्या ताब्यामध्ये दिल्यानंतर, आपल्या विचाराचे तिन्ही आमदार निवडून आल्यानंतर साधारण काय इथले प्रश्न सुटत आहेत, नवीन कशा कशा पद्धतीचा आपण वापर करतो। आज आपण आपली जी वेबसाईट आहे 8888006666 ह्या नंबरवर कुणी जरी त्या ठिकाणी फोन केला आपल्या फोन नंबरवर, तर आपली तर स्वतःची महानगरपालिकेची वेबसाईट आहे, परंतु हा जो नंबर आहे त्याच्यामध्ये विमान, एसटी, रेल्वे, टॅक्सी, समजा माझ्या इथल्या कुठल्या नागरिकाला इथून कुठं जायचं म्हटलं तर त्यांनी ह्या नंबरला फोन केला तर ताबडतोब त्याला कधी विमान आहे, कशा पद्धतीनं ते विमान बदलावं लागेल। कदाचित त्याला इथून डायरेक्ट कलकत्त्याला जायला विमान नसेल, मग त्याला कनेक्टिव्ह फ्लाईट कुठलं आहे, इथून त्याला पहिल्यांदा मुंबईत गेल्यानंतर मुंबईतनं पुढं कसं त्याला जावं लागेल, अशी सगळी काही माहिती। किंवा रेल्वेनी काही रेल्वे दर आठवड्यातनं ठराविक दिवशी असतात, काही विमानं दर आठवड्यातनं ठराविक दिवशी असतात। हे असतात अंक त्याच्यात नसतात, म्हणजे 1 तारखेला नसेल, 2 तारखेला असेल, 3ला नसेल, असेही काही प्रकार असतात।